बघा मित्रांनो, आपला कापूस कसा दिसतोय. फक्त पाऊस एखादा यायला पाहिजे. कसे आहात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, मी चाललोय रानामध्ये कापूस बघायला. तुम्हाला पण कापूस दाखवतो. हे बघा मित्रांनो, कापसाच्या रानामध्ये आलो मी. हे बघा आपला कापूस. चांगल्या कापसाला काय रे पण आले तर एखादं पाणी द्यावं लागेल कापसाला. रान जरा लईच वाळलंय. कसा आहे आपला मित्रांनो कापूस. मित्रांनो, ह्या वर्षी कापूस चांगला आलाय. गेल्या वर्षी काय एवढा लई चांगला नव्हता आला कापूस. खाली बसून याचावं लागायचा कापूस गेल्या वर्षी. ह्या वर्षी चांगला आलाय. पाऊस यायला पाहिजे, पाऊस काय येईना झालाय. हे बघा मित्रांनो, 1 एकर कापूस आहे हा. हे बघा मित्रांनो, 1 तला उचूच कापूस आहे. उंदीच्याला कापसा पाणी सोडावं लागेल. पाणी जर नाही सोडलं तर मग कायऱ्या पोसणार नाहीत. लई पातळ गळणार परत. मग त्याच्यामुळे उद्या पाणी सोडावं लागेल कापसा. मित्रांनो, कापसा थोडा रोग पण पडलाय. फवारा मारावा लागेल एखादा. फवारा जर नाही मारला तर मग कापसाचा काही उपयोग नाही, सगळा फेल जाईल कापूस. बघा मित्रांनो, आपला कापूस कसा दिसतोय. फक्त पाऊस एखादा यायला पाहिजे. हिऱ्याला पाणी तसं भरपूर आहे. आपल्या 2 नद्यांच्या मध्ये गाव आहे. कोणत्या नदीला जरी पाणी आलं तरी काही अडचण नाही. आणि आता दोन्ही नद्यांना पाणी आलेलं आहे, त्याच्यामुळे आता काही अडचण नाही. मित्रांनो, तुम्हाला तूर दाखवतो आपली. हे बघा मित्रांनो, हे आहे तूर. तूर एवढी काय लई खास नाही. तुरीला बी पाणी द्यावं लागेल. हे बघा, 4 एकर तूर आहे मित्रांनो आपली. 4 एकर. हे बघा तूर आपली. ह्या तुरीच्या वावरामध्ये चोंधाण लई झालं. तुरच दिसत नव्हती. मी आता घरच्यांना म्हणलं होतं चोंधाण ठेवा आणि तुरच काढा. कमीत कमी गुरं तरी खातीन चोंधाला. एवढं चोंधाण झालं. आता चोंधाण काढल्यापासून तूर चांगली झाली. तरी बी पाणी सोडावं लागेल. मित्रांनो, तुम्हाला ना विहीर दाखवतो आपली. हे बघा मित्रांनो, विहीर. 11 परास ही विहीर आहे मित्रांनो. 11 परास. आता विहिरीला पण पाणी वाढले नदीला पाणी आल्यापासून. भरपूर पाणी वाढले. ह्या विहिरीतलं पाणी लवकर आटत नाही मित्रांनो. 1 वर्ष कसला जरी नाही पाऊस आला तरी पाणी आटत नाही. एवढं पाणी ह्या विहिरीला. हे तूर आहे मित्रांनो आपली. काही जागेवरती तूर पातळ झाली बघा. कशाने खाल्ली का उगालीच नाही काय माहिती. इथं पातळ झाली तूर एवढी. इकडे चांगली आहे तशी तूर. तुरीला पाणीच द्यावं लागेल. लईच रान वाळलंय तुरीचं बी. पाऊस तर काय आहे ना.
पावसाच्या बाराशा बसल्या तूर जळाय बसली. हे बी वावरात आपली तूर आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो, तुरी जास्त पेरल्यात ह्या वर्षी. यंदा मकाचं पीक चांगलं आलंय मित्रांनो. ह्या बी आपल्याच तुरी येतात मित्रांनो. इकडे कापूस हा आपला आणि ह्या तुरी. हे बघा मित्रांनो, ही बी आपलीच तुरी. ही तूर चांगली येईल. दिवसभर गरमत पण पाऊस काय येईना. वरती वातावरण तर असं झालंय जसं पाऊस पडून पडून काटाळा आहे. हे बघा मित्रांनो, आपली मका. हे आपली मका आहे मित्रांनो. हे बघा कणीस. कणसावर पण आळी. हे बघा मकाला पाणी दिले मित्रांनो. ही खाली जागा वलीच आहे. पाणी दिल्यामुळं कणसं पण चांगली ही झाली तर पोचली. तर यंदा मका चांगली झाली मित्रांनो. इथं आपल्याला 6-7 एकर जमीन आहे एका जागेवर आणि सगळी काळी माती. 5 आणि 6 परा जरी खाली खाल्लं ना तरी खडूक लागत नाही. सगळी काळी माती निघते. तर मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.